नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक अशोक माहुरे, रयत शिक्षण संस्थेच्या राब नारायणराव बोरावके महाविद्यालयात शिक्षणशास्त्र या विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या BA प्रथम वर्षाच्या शिक्षणशास्त्र या अभ्यासक्रमामध्ये आज आपण भारतीय शैक्षणिक विचारवंत या घटकात भारतातील एक थोर विचारवंत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचा अभ्यास करणार आहोत. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात जे थोर महान व्यक्ती होऊन गेले त्यापैकी एक शिक्षणतज्ज्ञ म्हणजे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे होते. भारतीय संस्कृती आणि तत्त्वज्ञान यांचे निष्ठावंत उपासक व गीतांजली या त्यांच्या काव्यसंग्रहास नोबेल पारितोषिक मिळून एक प्रतिभावंत साहित्यकार म्हणून नावाजलेले गुरुदेव रवींद्रनाथ टागोर एक श्रेष्ठ कलावंत, महाकवी, साहित्यकार, त्याचबरोबर नाट्य, काव्य, चित्रकला, शिल्पकला, नृत्य या वेगवेगळ्या शिक्षण क्षेत्र या क्षेत्रामध्ये नामवंत किंवा प्रसिद्ध विचारवंत एक शिक्षणतज्ज्ञ आणि रवींद्रनाथ टागोर यांनी प्राचीन आणि आधुनिक विचारांचा समन्वय साधणारे एक थोर शिक्षणतज्ज्ञ या हेतूने त्यांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. अशा या थोर शिक्षणतज्ज्ञांचा जन्म 6 मे 1861. बघा, त्यांचा जन्म कधी झाला आहे? 6 मे 1861 रोजी कलकत्ता, ज्याला आता आपण काय म्हणतो कोलकाता, आताचे कोलकाता, पूर्वीच्या बंगाल प्रांतातील कलकत्ता या गावी झाला. खरं तर त्यांचे वडील देवेंद्रनाथ हे ब्राह्मो समाजाचे निष्ठावंत कार्यकर्ते किंवा रवींद्रनाथांना जे काही वातावरण मिळालं, घरचं वातावरण, हे घरचं वातावरण सांस्कृतिक, धार्मिक, साहित्यिक किंवा ललित, म्हणजे देवेंद्रनाथांच्या घरी सर्वच क्षेत्रातले थोर मंडळी किंवा त्या थोर मंडळींची उठबस असे. त्याच्यामुळं अनाहूतपणे रवींद्रनाथावरती या सर्व घटकांचा प्रभाव झालेला आपल्याला दिसून येतो. कारण रवींद्रनाथांना घरीच देवेंद्रनाथांनी भारतीय संस्कृती, उपनिषदे किंवा भारतीय तत्त्वज्ञान या सर्व घटकांचं शिक्षण त्यांना घरीच दिलं होतं. परंतु रवींद्रनाथ हे अत्यंत बुद्धिमान होते. खरं तर देवेंद्रनाथांना आपल्या मुलांनी म्हणजे रवींद्रनाथांनी चांगलं शिक्षण घ्यावं आणि IAS व्हावं अशी त्यांची इच्छा होती. परंतु गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना शालेय शिक्षण कधीच मुळात आवडलेलं नाही. ज्यावेळेस ते घरातील हे कोंडवाड्याचं वातावरण पाहून ज्यावेळेस ते शालेय शिक्षणामध्ये गेले किंवा शाळेमध्ये प्रवेश केला त्यावेळेस त्यांना तिथलंही वातावरण अगदी मुक्त वाटलं नाही, स्वतंत्र वाटलं नाही. त्यांना ते कोंडवाडा वाटत होता आणि त्या कोंडवाड्यामध्ये त्यांचा जीव रमेनासा झाला. म्हणून त्यांनी शाळेमध्ये शिक्षण न घेता घरीच त्यांच्या वडिलांनी त्यांच्या शिक्षणाची सोय केली. नंतर पुढे जाऊन आपल्या मोठ्या भावासोबत ते परदेशामध्ये शिक्षणासाठी गेले. परंतु परदेशामध्ये गेल्याच्या नंतर तिथलं वातावरण पाहून त्यांना तेही नकोसं वाटलं आणि परदेशामधून कोणतीही पदवी न घेता रवींद्रनाथ टागोर परत भारतामध्ये आले. परंतु भारतामध्ये आल्याच्या नंतर भारतीय समाजाचा अभ्यास करून, भारतीय संस्कृतीचा अभ्यास करून व एकंदरीत निसर्गाचा अभ्यास करून गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी भारतामध्ये आल्याच्या नंतर भारतात कलकत्त्यापासून 150 किलोमीटर असणारं बोलपूर या ठिकाणी शांतिनिकेतनची स्थापना केली. आणि या शांतिनिकेतनच्या स्थापनेमधून किंवा या संस्थेच्या स्थापनेतून त्यांनी आपले शिक्षणविषयक विचार, त्यांनी आपले तत्त्वज्ञान, त्यांनी आपली संस्कृती जगाला पटवून देण्यासाठी किंवा जगाची संस्कृती किंवा विश्व हे एक कुटुंब आहे ही भावना रुजवण्यासाठी त्यांनी या संस्थेची स्थापना केल्याच्या नंतर त्या संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवून आपले शिक्षणविषयक तत्त्वज्ञान त्या शांतिनिकेतनच्या माध्यमातून, विश्वभारतीच्या माध्यमातून
किंवा श्रीनिकेतनच्या माध्यमातून आविष्कारित केलेले आहे. तर सर्वात प्रथम आपण त्यांचे शिक्षणविषयक विचार पाहूत की गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या मते शिक्षण म्हणजे काय, की शिक्षण कशाला म्हणायचं. खरं तर गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे वास्तववादी शिक्षण तज्ज्ञ होते. कसे तज्ज्ञ होते ते? वास्तववादी शिक्षण तज्ज्ञ. म्हणजे केवळ माहिती न सांगता किंवा केवळ तत्वज्ञान न सांगता ते तत्वज्ञान प्रत्यक्षात अंमलबजावणी आणण्यासाठी त्यांनी या विश्वभारती विद्यापीठाची स्थापना केलेली होती. मग गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या मते शिक्षण म्हणजे काय, कशाला म्हणायचं शिक्षण, तर त्यांनी शिक्षणाची व्याख्या केलेली आहे किंवा शिक्षणाचा एक उद्देश सांगितला आहे की पूर्ण जीवन जगण्यास विद्यार्थ्याला समर्थ करणे हा शिक्षणाचा उद्देश असला पाहिजे. बघा, पूर्ण जीवन म्हणजे संपूर्ण जीवनाचा आनंद घेऊन किंवा जीवनाचा योग्य प्रकारे उपयोग करून विद्यार्थ्याला जीवन जगण्यास समर्थ बनवणारी प्रक्रिया किंवा शिक्षणाचा उद्देश काय आहे, तर विद्यार्थ्याला संपूर्ण जीवन चांगल्या पद्धतीनं जगता आलं पाहिजे. विद्यार्थ्यांनो, आपण उच्च शिक्षित होऊन सुद्धा आपल्याला जीवन चांगल्या पद्धतीनं जगता येत नाही. मी म्हणतो अतिहुशार असणारे काही म्हणतोय बरं का या ठिकाणी, अतिहुशार असणारे काही विद्यार्थी आत्महत्या करतात. कशासाठी, तर मला 1-2% मार्क कमी मिळाले. याचा अर्थ त्या शिक्षणाने त्या विद्यार्थ्याला पूर्ण जीवन जगण्याचं सामर्थ्य केलेलं आहे का, किंवा सामर्थ्य त्याच्यामध्ये मिळालेलं आहे का, नाही आहे, प्राप्त झालेलं आहे का, नाही आहे. म्हणजे याचाच अर्थ गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या मते व्यक्तीला जीवन जगण्याचं सामर्थ्य बनवणारे हा एक शिक्षणाचा उद्देश असला पाहिजे. पुढे जाऊन ते असंही म्हणतात की गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना साचेबंद शिक्षण अजिबात आवडत नव्हतं. म्हणजे वर्गामध्ये यायचं, 4 भिंतीच्या आतमध्ये एक शिक्षक शिकवतात, विद्यार्थी ऐकतात आणि स्मरणशक्तीवरती परीक्षा द्यायची आणि पास व्हायचं. या शिक्षण पद्धतीला कारण त्यांनी विरोध केलेला होता. कारण गुरुदेव रवींद्रनाथ टागोर याच्यावरती निसर्गवादाचा पगडा होता. त्यांचं असं मत होतं की नैसर्गिक वातावरणामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचं बंधन न घालता किंवा 4 भिंतीच्या आतमध्ये कोंबून जबरदस्तीनं माझ्या तासाला बसा, माझं लेक्चर ऐका, हे महत्त्वाचं आहे, ते महत्त्वाचं आहे, म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्याच्या मनाचा विचार करून विद्यार्थ्याला पूर्णपणे स्वातंत्र्य देऊन शिक्षण द्यावं असं त्यांचं मत होतं. म्हणजे या साचेबंद शिक्षणापासून दूर जाऊन निसर्ग वातावरणामध्ये, निसर्गाच्या सानिध्यामध्ये शिक्षण व्यवस्था असावी असं गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचं मत होतं. म्हणजे आत्ताची जी शिक्षण व्यवस्था आहे, आत्ता जी आपण शिक्षण व्यवस्था पाहतो किंवा तत्कालीन शिक्षण व्यवस्था, म्हणजे रवींद्रनाथ टागोर यांच्या सगळ्यातली शिक्षण व्यवस्था, त्यांना ही शिक्षण व्यवस्था तुरुंगासारखी वाटायची. त्यांना शाळा हे काय वाटायचे, तुरुंग वाटायचे. जसं तुरुंगामध्ये कैद्यांना डांबलं जात असतं, त्यांना तिथं कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य नसतं, तसंच गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना शाळा ह्या तुरुंग वाटायच्या. म्हणजे या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना जबरदस्तीनं, बघा प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना जबरदस्तीनं त्यांचे पालक नेऊन सोडत असतात. म्हणजे सुरुवातीला तो विद्यार्थी, तो बालक खूप रडत असतो, कारण त्याला ते आवडत नाही. म्हणजे विद्यार्थ्याला आवडणारी शाळा असावी, विद्यार्थ्याला तिथं मुक्त संचार असावं, विद्यार्थ्याला निसर्गाच्या सानिध्यामध्ये शिक्षण द्यावं, या मताचे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर होते. त्यांनी असं म्हटलेलं आहे की केवळ स्मरणशक्तीवर, बघा आत्ताची जी परीक्षा पद्धती आहे किंवा तत्कालीन जी परीक्षा पद्धती होती, फक्त 3 तासावर, म्हणजे त्या 3 तासाच्या कालावधीमध्ये मला जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर आठवलं नाही आणि परीक्षा हॉलमधून बाहेर आल्याच्या नंतर मला जर त्या प्रश्नाचं उत्तर आठवलं तर त्याचा उपयोग नाही, त्याचं मूल्यमापन होत नाही. म्हणजे ही शिक्षण पद्धती कशावर आधारित आहे, तर स्मरणशक्तीवर. जितकं आठवलं आणि तितकं पेपरमध्ये मांडलं तर आपण हुशार, अन्यथा या वातावरणामध्ये आपण निर्बुद्ध असे समजले जात असतो. म्हणून रवींद्रनाथ टागोरांना ही स्मरणशक्तीच्या आधारावर घेतली जाणारी परीक्षा पद्धती किंवा ही शिक्षण पद्धती मान्य नव्हती. तर त्यांचं असं मत होतं की बघा, मानव हा आयुष्याची सुरुवातीची वर्षे जगण्याच्या भानगडीत न पडता फक्त परीक्षेच्या भानगडीमध्ये किंवा परीक्षांच्या गुलामगिरीमध्ये व्यस्त करत असतो. म्हणजे जीवन जगण्यासाठी किंवा भावी जीवन सुखकर होण्यासाठी जे काही आपल्या पूर्वार्ध किंवा सुरुवातीचं आयुष्य हे घालवायला पाहिजे, परंतु
तसं न घालवता आपण आपले आयुष्य परीक्षाधीन करून सोडत असतो. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये किंवा या शिक्षण प्रक्रियेमध्ये परीक्षेलाच जास्त महत्त्व देतो आणि परीक्षेच्या अधीन होतो किंवा परीक्षेच्या आपण गुलाम होऊन जातो. म्हणून ही गुलामगिरी नष्ट करायला पाहिजे आणि या गुलामगिरीशिवाय या शिक्षण पद्धतीतून बालकाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. व्यक्ती आणि समाज यामध्ये सुसंवाद निर्माण झाला पाहिजे आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये सामर्थ्य किंवा दैनंदिन जीवन जगत असताना ज्या काही गरजा आहेत, मग आर्थिक गरजा असतो, सामाजिक गरजा असतो, भावनिक गरजा असतो, ह्या गरजा पूर्ण करणारं शिक्षण असायला पाहिजे. म्हणजे व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचं बंधन नको आहे, त्यांना मुक्त पद्धतीनं शिक्षण दिलं पाहिजे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर म्हणतात की विद्यार्थ्यांना वर्गामध्ये बसून शिक्षण देण्यापेक्षा एखाद्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये नेऊन त्या झाडाखाली बसून मुक्त वातावरणामध्ये शिक्षण दिलं पाहिजे. यांनी गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी अभ्यासक्रम सांगत असताना सुद्धा तो अभ्यासक्रम हा जीवनाभिमुख असला पाहिजे. म्हणजे जे काही आपल्याला भावी जीवन जगायचं आहे त्या जीवनामध्ये ज्या काही समस्या येणार आहेत, जी काही आव्हानं येणार आहेत, त्या आव्हानं पेलणारा अभ्यासक्रम असला पाहिजे. त्याचबरोबर या शालेय शिक्षणामध्ये भाषा, साहित्य, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्रे, तंत्रविज्ञान, धर्म, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र आणि याचबरोबर संगीत, नृत्य, चित्रकला यासारखे विषय आणि त्याचबरोबर समाजसेवा हाही विषय शालेय अभ्यासक्रमामध्ये असावा असे त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर काय म्हणतात की पुस्तकी ज्ञानापेक्षा क्रियाशीलतेला महत्त्व असलं पाहिजे. त्यांना पुस्तकी ज्ञान नको होतं. गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांना पुस्तकी ज्ञान, घोकमपट्टी, घोका आणि ओका, म्हणजे जे 5-6 महिने घोकायचं आणि परीक्षेमध्ये ओकायचं आणि पास व्हायचं, या ज्ञानाला किंवा या अशा परीक्षा पद्धतीला गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचा विरोध होता. त्यांचं असं म्हणणं होतं की निसर्गाच्या सहवामध्ये, निसर्गाच्या सानिध्यामध्ये किंवा निसर्गात राहून निसर्गानुसार शिक्षण घेतलं पाहिजे. मानवाचा खरा गुरु कोण आहे तर निसर्ग आहे. निसर्गानुरूप शिक्षण असावं या मताचे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर होते. कारण त्यांच्यावर निसर्गवादाचा जास्त प्रभाव होता. कारण शिक्षणाचा खरा उद्देश काय आहे तर मानसिक स्वातंत्र्य, मनाला फ्री वाटलं पाहिजे, मन मोकळं झालं पाहिजे. म्हणून गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी विद्यार्थ्यामध्ये स्वतंत्रपणे विचार करण्याचं स्वातंत्र्य किंवा विद्यार्थ्यामध्ये नवनिर्मिती आणि सृजनशीलता या घटकाला महत्त्व दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी आपले शिक्षणविषयक विचार मांडत असताना जे काही आपण विद्यार्थ्यांना शिक्षण देणार आहोत ते शिक्षण मातृभाषेतून असलं पाहिजे. म्हणजे विद्यार्थी घरामध्ये किंवा आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपण ज्या परिवेशामध्ये किंवा आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजामध्ये जी भाषा असेल त्या भाषेमध्ये शिक्षण दिलं पाहिजे. बघा, आपण ज्यावेळेस विचार करतो ना, हे विचार कोणत्या भाषेमध्ये करतो तर मातृभाषेमध्ये विचार करतो. म्हणून शिक्षण पद्धतीमध्ये मातृभाषेला फार महत्त्व आहे. त्याचबरोबर मातृभाषेला तर महत्त्व दिलेलंच आहे, परंतु जे आपण स्वातंत्र्याच्या नंतर त्रिभाषा सूत्राचा उपयोग करायचा विचार केलेला आहे तो गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी त्याच वेळेस म्हणजे शिक्षणामध्ये त्रिभाषा सूत्राचा अवलंब करावा. पहिली भाषा ही मातृभाषा असावी, दुसरी भाषा ही राष्ट्रभाषा म्हणजे हिंदी असावी आणि तिसरी भाषा ही परकीय भाषा म्हणून इंग्रजी असावी. म्हणजे या पद्धतीनं त्यांनी शिक्षणविषयक विचार मांडलेले आहेत. त्याचबरोबर या अभ्यासक्रमामध्ये कोणकोणते घटक असायला पाहिजे, कारण शिक्षणातून विद्यार्थी स्वावलंबी झाला पाहिजे. यासाठी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी बांधकाम, विणकाम, सुतारकाम, पुस्तक बांधणी, चर्मकाम इत्यादी व्यावसायिक शिक्षणाला महत्त्व दिलेलं होतं. बघा, त्यांनी शिक्षणविषयक विचार सांगत असताना विद्यार्थी हा शिक्षणातून स्वावलंबी झाला पाहिजे. विद्यार्थ्यामध्ये जर आपण विद्यार्थ्यांना कृतीद्वारा शिक्षण दिलं तर या कृतीद्वारा शिक्षणातून विद्यार्थ्यामध्ये स्वयंशिस्त निर्माण होत असते आणि त्याचबरोबर स्वतःची जबाबदारी स्वतः घेतल्यामुळं श्रमप्रतिष्ठा
किंवा स्वावलंबित्व या गुणाचा विकास हा विद्यार्थ्यामध्ये होत असतो. म्हणजे एकंदरीत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी आपले शिक्षणविषयक विचार मांडत असताना त्यांनी असं म्हटलं आहे की निसर्गाच्या सानिध्यामध्ये शिक्षण दिलं पाहिजे, विद्यार्थ्यावर कोणत्याही प्रकारची बंधनं लादू नयेत, विद्यार्थ्याला जे शिक्षण आवडतं किंवा विद्यार्थ्याला ज्या भाषेतून शिक्षण घ्यावं असं वाटलं मातृभाषेला प्राधान्य द्यावं. भले शालेय शिक्षणामध्ये त्रिभाषा सूत्राचा अवलंब होत असेल परंतु किमान प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच दिलं पाहिजे या मताचे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर होते. आणि त्यांनी सर्वात जास्त महत्त्व कशाला दिलं असेल तर कृतीद्वारा शिक्षण. म्हणजे जर शिक्षण द्यायचं असेल तर ते कृतीयुक्त शिक्षण असलं पाहिजे. घोकमपट्टी याला गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचा विरोध होता. आणि आपले हे विचार शिक्षणविषयक विचार मांडण्यासाठी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी विश्वभारती किंवा शांतिनिकेतन या संस्थेची निर्मिती केलेली आहे किंवा निर्माण केलेली आहे. म्हणजे शांतिनिकेतन या माध्यमातून किंवा शांतिनिकेतनच्या माध्यमातून गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी आपले संपूर्ण शिक्षणविषयक विचार मांडलेले आहेत. मग हे शिक्षणविषयक विचार मांडत असताना त्यांनी शांतिनिकेतनमध्ये 20 वर्षे काम केलेलं आहे. आणि 20 वर्षे काम करून त्यांनी विश्वभारतीची किंवा विश्वभारती या विद्यापीठाची स्थापना केली. सतत 20 वर्षे शांतिनिकेतनमध्ये काम केल्याच्या नंतर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की बोलपूर या ठिकाणी शांतिनिकेतनची स्थापना केलेली होती. आणि या शांतिनिकेतनच्या अनुभवातून गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी विश्वभारती या विद्यापीठाची स्थापना केलेली आहे. आणि विश्वभारतीच्या माध्यमातून त्यांनी आपले जीवनविषयक तत्त्वज्ञान व शिक्षणविषयक तत्त्वज्ञान साकार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सन 1921 साली या विश्वभारती विद्यापीठाची स्थापना केलेली आहे. या विश्वभारती विद्यापीठाची स्थापना करत असताना त्यांचं एक मुख्य ध्येय होतं विश्वबंधुत्व व विश्व कुटुंबत्व ही संकल्पना त्यांना त्या विद्यापीठातून साकार करायची होती. विश्वाचा आणि भारताचा संगम घडून आणणारं हे विश्वभारती विद्यापीठ होय. बघा, जगातील सर्व राष्ट्रांचा किंवा या विश्वाचा आणि भारताचा या दोन घटकांचा संगम घडवण्यासाठी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी विश्वभारती विद्यापीठाची स्थापना केलेली आहे. भारती याचा अर्थ काय आहे? संस्कृती. बघा, भारतीय या शब्दाचा अर्थ काय आहे? भारतीय याचा अर्थ संस्कृती आणि विश्वभारती याचा अर्थ विश्वाची संस्कृती. विश्व आणि भारतीय संस्कृती या घटकाचा संगम घडवून आणण्यासाठी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी विश्वभारती विद्यापीठाची स्थापना केली. किंवा भारतातील अध्यात्माची ओळख विश्वाला करून देणं हे सर्वात महत्त्वाचं कार्य या विश्वभारती विद्यापीठाचं होतं. आणि या विश्वभारती विद्यापीठाचं एक बोधवाक्य ज्या पद्धतीने आपल्या रयत शिक्षण संस्थेचं बोधवाक्य आहे तसंच या विश्वभारती विद्यापीठाचं बोधवाक्य होतं यंत्र विश्वभवती एकनिदम. म्हणजे याचाच अर्थ काय की हे बोधवाक्य विश्व हे एक घरटं आहे, विश्व हे एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाचे किंवा त्या घरटातील आपण एक घटक आहोत. बघा, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी विश्वबंधुत्वाची संकल्पना किंवा विश्व कुटुंबत्वाची भावना विकसित करण्यासाठी विश्वभारती विद्यापीठाची स्थापना केलेली आहे. आणि विश्वभारती विद्यापीठ आज आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक प्रसिद्ध किंवा नामवंत विद्यापीठ म्हणून कार्यरत आहे. आणि या विश्वभारती विद्यापीठामध्ये स्वयंशिस्त, मुक्त वातावरण, उपक्रमशीलता आणि मानवातील एकात्मतेचा विकास या वैशिष्ट्यानुसार हे विश्वभारती विद्यापीठ आज कार्य करत आहे. या विश्वभारती विद्यापीठाच्या स्थापनेमागे एक 5 उद्दिष्टे आहेत. या 5 उद्दिष्टाला अनुसरून गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी विश्वभारती विद्यापीठाची स्थापना केलेली आहे. त्याचं पहिलं उद्दिष्ट आहे पाश्चिमात्य आणि पौर्वात्य संस्कृतीचा सुरेख संगम घडवून आणणे. पाश्चिमात्य व पौर्वात्य संस्कृतीचा सुरेख संगम घडवून आणणे व जगात शांतता प्रस्थापित करणे.
किती छान उद्दिष्ट किंवा किती महत्त्वाचं उद्दिष्ट गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी म्हणलं की पाश्चिमात्यांची संस्कृती, पौर्वात्य संस्कृती या संस्कृतीचा किंवा याचा संगम घडवून आणणे आणि जगामध्ये शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करणे हे विश्वभारती विद्यापीठाचं पहिलं उद्दिष्ट आहे. दुसरं उद्दिष्ट आहे सारी वसुधा, म्हणजे सारी पृथ्वी हे एक कुटुंब आहे या भावनेचा विकास करणे. म्हणजे विश्वची माझे घर किंवा विश्व हे एक कुटुंब आहे या भावनेचा विकास करणे हे एक या विश्वभारती विद्यापीठाचं महत्त्वाचं उद्दिष्ट होतं. त्याच्यानंतर पुढचं आहे की तिसरं उद्दिष्ट होतं मानवाच्या मनाचा शोध घेऊन सत्याचा आणि साक्षात्काराचा ध्यास घेणे. बघा, मानवी मनाचा शोध कुणालाही लागलेला नाही. म्हणजे जसं बहिणाबाई चौधरी यांनी मनाविषयी म्हटलं की मन वढाये वढाये उभ्या पिकातील ढोरं, किती हाकलं हाकलं फिर येते पिकावर. म्हणजे मन हे सतत चंचल असतं. या मनाचा शोध घेऊन किंवा मनाचा सत्याचा शोध घेऊन साक्षात्काराचा ध्यास घेणे हे एक उद्दिष्ट गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी आपल्या विश्वभारती विद्यापीठाचं ठेवलेलं होतं. चौथं उद्दिष्ट आहे विविध पौर्वात्य संस्कृतीचे दर्शन घडवणे. जे काही वेगवेगळ्या राष्ट्रांच्या, वेगवेगळ्या देशांच्या वेगवेगळ्या संस्कृती आहेत त्या सर्व संस्कृतीचा अभ्यास किंवा माहिती या विद्यापीठामध्ये करून देणे. आणि पाचवं उद्दिष्ट आहे जे भारतीय विकासासाठी किंवा भारताच्या विकासासाठी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी मानलं होतं. त्याच्यामध्ये असं म्हणतात की किंवा ते उद्दिष्ट असं आहे ग्रामीण पुनर्रचनेसाठी संस्था स्थापन करणे. म्हणजे भारत हा खेड्यांचा देश आहे म्हणून ग्रामीण पुनर्रचनेसाठी वेगवेगळ्या संस्था स्थापन करणे आणि या संस्थांच्या मदतीने ग्रामीण भारताचा विकास साधणे. बघा किती सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट सांगितलेलं आहे की या ग्रामीण भारताचा विकास जर साधायचा असेल तर किंवा ग्रामीण भागाची जर पुनर्रचना करायची असेल तर ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या संस्था स्थापन करून त्या संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास साधता येतो. या विश्वभारतीच्या व या विद्यापीठाच्या वेगवेगळ्या संस्था आहेत, छोटे छोटे घटक आहेत. म्हणजे विश्वभारती विद्यापीठामध्ये म्हणजे प्रायमरी शिक्षणापासून किंवा प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत सर्वच शाखा त्या विद्यापीठामध्ये आहेत. म्हणजे आतापर्यंत आपण विद्यापीठाची ही संकल्पना फक्त उच्च शिक्षणाच्या संदर्भात पाहत होतो, परंतु या विश्वभारती विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या शाखा किंवा घटक आहेत. त्याच्यामध्ये शिशुभवन, ज्याला आपण प्राथमिक शाळेसाठी म्हणतो शिशुभवन आहे, पाठभवन माध्यमिक शाळेसाठी आहे, त्याचबरोबर शिक्षा भवन हे उच्च माध्यमिक शिक्षणासाठी आहे, विद्याभवन. बघा, रवींद्रनाथ टागोरांनी शिक्षकांच्या प्रशिक्षणासंदर्भात सुद्धा त्या विद्यापीठामध्ये किंवा विश्वभारती विद्यापीठामध्ये विद्याभवनाची म्हणजे शिक्षक प्रशिक्षणाची सोय सुद्धा केलेली आहे. त्याचबरोबर कलाभवन, संगीत भवन, शिशुभवन, शिल्पभवन कशासाठी आहे तर व्यावसायिक शिक्षणासाठी. म्हणजे विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण मिळावं, त्याच्यातून त्याला स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी किंवा पालनपोषणासाठी एखादा व्यवसाय मिळावा यासाठी शिल्पभवन, हिंदी भवन, राष्ट्रभाषा हिंदीचा विकास करण्यासाठी हिंदी भवन. आणि हे विश्वभारती विद्यापीठ असल्यामुळं या ठिकाणी चीन भवन सुद्धा आहे आणि या चीन भवनामध्ये चीनी भाषा व चीनी संस्कृतीचा अभ्यास केला जातो. म्हणजे या सर्व वेगवेगळ्या भवनावरून जे काही वेगवेगळे घटक आहेत या घटकावरून विश्वभारती विद्यापीठाची शिक्षणाची योजना किती व्यापक व सर्वसमावेशक होती याची कल्पना होते. म्हणजे एकंदरीत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना या विश्वभारतीच्या माध्यमातून हे विश्व हे छोटंसं एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबामध्ये म्हणजे एकंदरीत विश्व बंधुत्वाची भावना निर्माण करायची होती. म्हणजे जे दोन राष्ट्रामध्ये द्वंद्व आहे ते द्वंद्व मिटवून आपण या कुटुंबाचे म्हणजे ही पृथ्वी एक कुटुंब आहे अशी भावना त्यांनी या विश्वभारती विद्यापीठातून साकार केलेली आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आजही या विश्वभारती विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या राष्ट्रातील वेगवेगळ्या देशातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात आणि या ठिकाणी वेगवेगळ्या राष्ट्राच्या संस्कृतीचा अभ्यास या ठिकाणी केला जात आहे. म्हणजे
स्वामी विवेकानंदांनी या शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून किंवा आपले जे शिक्षणविषयक विचार आहेत ते शिक्षणविषयक विचार या विश्वभारती विद्यापीठातून साकार केलेले आहेत। स्वामी विवेकानंदांनी दुसरी एक संस्था स्थापन केली होती विश्वभारतीच्या नंतर, श्रीनिकेतन। ही छोटीशी संस्था होती, परंतु आपले शिक्षणविषयक विचार मांडण्यासाठी आणि त्याचबरोबर ग्रामीण भारताचा विकास करण्यासाठी या श्रीनिकेतनची स्थापना केलेली होती। श्रीनिकेतन हे सुरुली या गावी आहे। कुठं आहे? सुरुली या गावी श्रीनिकेतनची स्थापना केली। भारतीय समाजातील शिक्षणाच्या संदर्भात ही संस्था काम करणारी आहे। श्रीचा अर्थ समृद्धी, आणि समृद्धी म्हणजे विकास। भारताचा जर विकास करायचा असेल तर भारतीय समाजातील जे काही भारतीय समाज ग्रामीण भागामध्ये राहत आहे, या ग्रामीण भागातील जनतेला वेगवेगळ्या माध्यमातून शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी किंवा त्यांच्यामध्ये स्वच्छता असेल, पाणी पुरवठा, शेती उद्योग, कुटीर उद्योग, रोग निवारण, झोपड्या व घरांची बांधणी यासारखे शिक्षण देऊन, आणि यासारखे शिक्षण ही श्रीनिकेतन संस्था देत होती किंवा त्या माध्यमातून ग्रामीण भारताचा विकास केला जात होता। म्हणजे एकंदरीत रवींद्रनाथ टागोर यांनी आपले शिक्षणविषयक विचार मांडत असताना शांतिनिकेतनच्या माध्यमातून असतील, विश्वभारतीच्या माध्यमातून असतील किंवा श्रीनिकेतनच्या माध्यमातून आपले शिक्षणविषयक विचार मांडलेले आहेत। म्हणजे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे वास्तववादी शिक्षण तज्ज्ञ होते। म्हणजे जे प्रत्यक्ष आहे, म्हणजे फक्त त्यांनी तत्वज्ञान मांडलेलं नाही, तर ते प्रत्यक्ष कृतीत आणून कोणत्या पद्धतीनं आपल्याला ते शिक्षण विद्यार्थ्यापर्यंत मांडून समाजाचा विकास करता येईल यासाठी त्यांनी आपली ही शिक्षण योजना मांडली आहे। त्यांनी शांतिनिकेतनचा आपण या ठिकाणी तो परिपाठ पाहिलेला नाही। म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत शांतिनिकेतनचे जे दैनंदिन उपक्रम होते त्या घटकाचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला नाही, परंतु शांतिनिकेतन, विश्वभारती आणि श्रीनिकेतन या 3 संस्थांच्या माध्यमातून गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी प्रचलित शिक्षण पद्धतीमधील यांत्रिकता आणि कृत्रिमता नष्ट करून अध्ययन अध्यापनामध्ये नैसर्गिकता, सहजपणा आणणारे एक थोर मानवतावादी, निसर्गवादी, अध्यात्मवादी आणि आदर्शवादी शिक्षण तज्ज्ञ म्हणून गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचा विचार केला जात असतो। अशा प्रकारे आज आपण श्री गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचे शैक्षणिक विचार अभ्यासलेले आहेत। धन्यवाद।